Hello and welcome to the class. आज आपण नेक्स्ट टॉपिक बघतो दॅट इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्गनायझेशन ऑफ प्रिझन्स. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्गनायझेशन ऑफ प्रिझन्स त्याच्यामध्ये येतं सेंट्रल जेल, डिस्ट्रिक्ट जेल, सब जेल, स्पेशल जेल आणि ओपन जेल. त्यातला ओपन जेल हा जो प्रकार आहे हा आपण एक वेगळा टॉपिकच शिकवणार आहोत, त्यामुळे त्याच्यात आपण डिस्कस करू. आणि दुसरं आहे मोड्स ऑफ रिक्रुटमेंट अँड ट्रेनिंग. याच्यामध्ये रिक्रुटमेंट कशा केल्या जातात, जेलर्स आणि तिथला जो स्टाफ आहे त्याचा कशा रिक्रुटमेंट होतात, ट्रेनिंग याबद्दल बघणार आहोत. त्याच्यामध्ये मेन असतो इन्स्पेक्टर जनरल किंवा त्याला डायरेक्टर जनरल ऑफ प्रिझन्स असं म्हटलं जातं. त्याच्या अंडर येतं डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल येतं आणि त्यानंतर येतं कन्व्हिक्ट ऑफिसर्स असतात की ज्याच्यामध्ये कन्व्हिक्ट ऑफिसरमध्ये परत 3 टाईपचे ऑफिसर्स येतात. ते म्हणजे एक तर कन्व्हिक्ट वॉचमन, कन्व्हिक्ट ओव्हरसियर्स आणि कन्व्हिक्ट वार्डन्स. हे असे त्याच्यामध्ये प्रकार येतात. हे अशा प्रकारे ऑर्गनायझेशन कशा प्रकारे असतं जेलचं आणि रिक्रुटमेंट कशा प्रकारे होतात हे 2 टॉपिक आपण आज डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्गनायझेशन ऑफ प्रिझन्स आहे त्याच्यामध्ये एकतर मुख्यतः म्हणजे 3 प्रकार येतात. एक म्हणजे मॅक्झिमम सिक्युरिटी प्रिझन्स, मिनिमम सिक्युरिटी मीडियम सिक्युरिटी प्रिझम आणि मिनिमम सिक्युरिटी प्रिझन्स. तर मॅक्झिमम सिक्युरिटी प्रिझन्स म्हणजे काय की ज्याला मॅक्झिमम सिक्युरिटीची गरज आहे, की असे जे ऑफेन्सेस आहेत की ज्याच्यात जे कन्व्हिक्ट असतात म्हणजे जे शिक्षा झालेले जे कोणी आरोपी आहेत म्हणजे गुन्हेगार आहेत तर त्यांना मॅक्झिमम सिक्युरिटीची ज्याची आवश्यकता असते ते हे म्हणजे मॅक्झिमम सिक्युरिटीमध्ये हे 4 प्रकार येतात. एक तर सेंट्रल जेल, डिस्ट्रिक्ट जेल, सब जेल, स्पेशल जेल आणि ओपन जेल हे मॅक्झिमम सिक्युरिटी प्रिझन्समध्ये येतात. आणि त्यानंतर मीडियम सिक्युरिटी प्रिझन्समध्ये येतात तर ते कन्व्हर्जन होऊन ते सेंट्रल जेलमध्येच कन्व्हर्जन होतं त्याचं सेंट्रल जेलमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. त्याला मॉडेल जेल असंही म्हटलं जातं. आणि आपल्या इथे ते फक्त लखनौ आणि अजमेरलाच आहे. तर त्याचं आणि कन्व्हर्जन होऊन आता ते सेंट्रल जेलमध्येच त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे. त्यामुळे ते जास्त हे नाही आहे. हे जे 5 प्रकार आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे. आणि त्यानंतर मिनिमम सिक्युरिटी प्रिझन्स. आता मिनिमम म्हणजे ओपन जेल जे आहे मॅक्झिमम सिक्युरिटीमध्ये 4 येतात आणि ओपन जेल जे आहे हे मिनिमम सिक्युरिटी प्रिझन्सच्या टाईपमध्ये येतं. तर मिनिमम सिक्युरिटी म्हणजे काय, ओपन जेल असतं त्याला मिनिमम सिक्युरिटी, कारण त्याला भिंती म्हणजे जे आपले कंपाऊंड वॉल असते ती कधी नसते, ते ओपन असतं. ते जेल जे आहे की जसं आपण खुली कारागृह जे मराठीमध्ये म्हटलं जातं, मराठी पुस्तकात खुली कारागृह असं लिहिलेलं असतं. तर ते ओपन जेल जे आहे हा प्रकार आपण एक नेक्स्ट चॅप्टरला स्वतंत्रपणे बघणार आहोत. तर याला काय असतं, जास्त सिक्युरिटीची गरज नसते, थोडी सिक्युरिटी असते. त्याच्या ज्या भिंती आहेत त्यासुद्धा जास्त हे नसतात की जेणेकरून मोकळं सोडलं पाहिजे आरोपींना, अशा प्रकारचं ओपन जेल आहे. त्यातले सेंट्रल, डिस्ट्रिक्ट, सब आणि स्पेशल आपल्याला माहिती आहे. आपण टी व्हीत जर काही मूवी वगैरे बघतो त्यात बघतो आपण सेंट्रल जेल म्हणजे काय, मध्यवर्ती कारागृह ज्याला म्हटलं जातं. नंतर जिल्हा कारागृह असतं, एक सब जेल असतं आणि स्पेशल जेल. आता सब जेल म्हणजे काय, ह्याच्यातले समजा कोणतं तरी जेलमध्ये भरपूर आरोपी झाले, आपल्याला माहिती आहे. आपण सब कधी घेतो म्हणजे उपशाखा वगैरे आपण जे म्हणतो, तर ह्याच्यामध्ये जर जास्त आरोपी झाले तर त्याची एक शाखा काढावी लागते ना, अजून एक म्हणजे सेंट्रल जेल अजून एक ठेवावं लागतं. मग ते त्याचं सब म्हणून त्याला म्हटलं जातं. असं ते सब जेल. आणि स्पेशल जेल म्हणजे काय, तर स्पेशल पर्सन्समध्ये ते ठेवलं जातं, असं ते स्पेशल जेल आहे. तर त्यातलं जे पहिलं आहे सेंट्रल जेल, त्याच्यात काही एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन नाही. आपल्याला माहिती आहे मध्यवर्ती कारागृह जे मोठमोठे गुन्हे करणारे जे आरोपी आहेत त्यांना सेंट्रल जेलमध्ये ठेवतात की देशाच्या अगेन्स्ट स्टेट असे जे कोणाचे गुन्हे असतात, क्राईम असतात अगेन्स्ट स्टेट, आपण IPC मध्ये बघितलं, त्यांना सेंट्रल जेलला ठेवतात. आपण जे एरवड्याचं किंवा हे जे सगळे आहेत ना की ज्याच्यात जे आरोपी होते की ज्या गाजलेल्या केसेस आहेत की ज्याचे अगेन्स्ट स्टेट आहेत किंवा असे मोठमोठे गुन्हे आहेत तर त्यांना सेंट्रल जेलला ठेवतात. आणि डिस्ट्रिक्ट जेलला काय, तर आपले रेग्युलर जे आरोपींचं जे चालतं म्हणजे आपण बघितलं की जिल्हा, आता आपल्या इथे जिल्हा जे जेल आहे तर ते कुठे आहे, रत्नागिरीला आपलं जे कारागृह आहे तिथे आपलं हे डिस्ट्रिक्ट जेल आहे. डिस्ट्रिक्ट जेलमध्ये कोणते आरोपी असतात, जिल्हा जेलमध्ये असे आरोपी असतात की जे आपल्या इथे जे गुन्हे करतात आणि ज्यांना जी शिक्षा होते, जे कोणी म्हणजे आपले जे काही मर्डर असेल, पण तो काय फार गाजलेला असं नाही, असा आपापसात झालेले मर्डर आहेत, रेप आहेत, अशा केसेसचे जे काही आरोपी आहेत त्यांना पण मॅक्झिमम सिक्युरिटी असते, पण ते अगदी सेंट्रल जेलला नसतात. ते कुठे असतात,
तर डिस्ट्रिक्ट जेलला त्यांना ठेवलं जातं. असे हे डिस्ट्रिक्ट जेल आहे. तर सेंट्रल जेल, these jails function as a corrective institution. These are approximately 1 to 6 central jails in every state in India which serve the purpose of housing offender avoided punishment for more than a year. म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त जी शिक्षा असते ती सेंट्रल जेलमध्ये ते आरोपी असतात. आणि प्रत्येक म्हणजे स्टेटमध्ये एव्हरी स्टेटमध्ये 6 सेंट्रल जेल्स आहेत. डिस्ट्रिक्ट जेल फंक्शन ॲज अ प्युनिटिव्ह इन्स्टिट्यूशन. डिस्ट्रिक्ट जेल फंक्शन ॲज अ प्युनिटिव्ह इन्स्टिट्यूशन फॉर ऑफेंडर्स इम्प्रिझनमेंट फॉर अ 3 to 6 months. म्हणजे डिस्ट्रिक्ट जेलमध्ये असेही असतात की ज्यांना 3 ते 6 महिन्यापर्यंतची शिक्षा आहे, ज्यांना सांगितलं त्यांना डिस्ट्रिक्ट जेलमध्ये ठेवलं जातं. सेंट्रल जेलमध्ये 1 वर्षापेक्षा जी जास्त शिक्षा असते ते सेंट्रल जेलमध्ये असतात. त्यानंतर सब जेल हॅज बीन फॉर ऑफेंडर सेंटेन्स लेस दॅन 3 months. 3 महिन्यापेक्षा कमी शिक्षा आहे ते सब जेलमध्ये असतात की ज्यांना 3 महिन्यापेक्षा जास्त. जे किरकोळ आपण बघतो ना की जे ह्याला आपण IPC मध्ये बघितलं की ज्यांना कमी शिक्षा आहे असे जे 3 months पर्यंत जे असतात तर त्यांना सब जेलमध्ये. आणि स्पेशल जेलमध्ये कोण असतं तर जुवेनाइल्स, त्यांच्यासाठी स्पेशल जेल आहे. फिमेल्ससाठी स्पेशल जेल आहे. आणि पॉलिटिकल प्रिझनर्स म्हणून त्यांना स्पेशल जेल म्हटलं. जसं आपण बघितलं की केसला जो मी सांगितलं की ज्याच्यामध्ये महिला आरोपी जे असतात त्यांना वेगळं ठेवलं जातं, किंवा काल ज्या मी थेरीज सांगितलं त्याच्यामध्ये महिला आरोपी आणि पुरुष अशा दोघांना वेगळं ठेवलं जातं. मग महिला आरोपींसाठी वेगळं जेल काढलं म्हणून त्याला स्पेशल म्हणतात. जुवेनाईलसाठी ऑफकोर्स वेगळं जेल असतं, त्यांचं कोर्टही वेगळं चालतं. त्यामुळे ते जुवेनाईल्स जे आहेत म्हणजे बाल अपराधी आपण ज्याला म्हणतो तर ते सुद्धा त्यांच्यासाठी वेगळं असतं. आणि पॉलिटिकल पर्सन्स जे आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा वेगळं जेल्स असतात. पॉलिटिकल पर्सन म्हणजे प्रत्येक पॉलिटिकल प्रिझनर्स असं नाही, काही पॉलिटिकल गोष्टींसाठी ते आत गेलेले आहेत. तर असं जर पॉलिटिकल पर्सननी जर एखादा पर्सनल कोणता तरी क्राईम केला तर त्याला काय नॉर्मल येतच ठेवणार, पण पॉलिटिकल इश्यूजसाठी जसं आपण म्हटलं की बाबरी मशीदचा जो तेव्हा राम मंदिर, बाबरी मशीद, तेव्हा हे सगळं काहीतरी त्यांनी आपल्या उपयोगासाठी असेल किंवा एक देशासाठी म्हणून असं काहीतरी केलं असेल तर असे आरोप पॉलिटिकल इश्यूजमुळे जर काही केलं तर त्यांना स्पेशल जेलमध्ये ठेवतात. पण पॉलिटिकल पर्सननी काहीतरी पर्सनल हेतूसाठी काहीतरी गुन्हा केला तर त्याला काय स्पेशल जेलला नाही ठेवणार, त्याला मग ते सेंट्रल किंवा जे ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणेच त्याला ठेवणार. त्यानंतर हे जे मिनिमम सिक्युरिटी जे मी सांगितलं ते मिनिमम सिक्युरिटीमध्ये काय येतं ओपन जेल येतं की मिनिमम सिक्युरिटी जेल्स आर कॉल्ड ओपन जेल्स और वॉललेस प्रिझन्स. दिस स्टिल फंक्शन मेनी स्टेट ॲज अ तर त्याच्यामध्ये काय येतं की ज्याला भिंती नसतात असं त्यांनी म्हटलेलं, पण भिंती नसतात की याचा अर्थ काय पूर्ण भिंती नसतात असं नाही, ते ओपन जेल असतं. ते आपण काय आहे ते नेक्स्ट चॅप्टरला बघूया. ओपन जेल हा स्पेशल टॉपिक घ्यावं लागेल कारण त्याच्यावर एक स्पेशल क्वेश्चन्स येतो. असे हे जेलचे प्रकार आहेत. 1 वर्षापेक्षा जास्त शिक्षेला सेंट्रल जेल आहे. त्यानंतर 6 महिन्या 3 ते 6 महिने ह्याला डिस्ट्रिक्ट आहे. डिस्ट्रिक्ट जेलमध्ये जे आहे तर डिस्ट्रिक्ट जेल फंक्शन ॲज अ 3 to 6 months. बरोबर, 3 to 6 months पर्यंत आहे. सब जेल आहे ते 3 महिन्यांपर्यंत. आणि स्पेशल जेल आहे ते जसे फिमेल, जुवेनाईल आणि पॉलिटिकल पर्सन्स आहेत त्यांच्यासाठी स्पेशल जेल असतं. असे हे ऑर्गनायझेशन ऑफ प्रिझन्स म्हणजे हे सगळे त्याचे प्रकार आहेत जेलचे. म्हणजे सलग एकच जेल आहे, शिक्षा झाली की सगळ्यांना वेगळं असं नाही. आणि त्यातही मी काल तुम्हाला सांगितलंय त्याचे प्रकार सुद्धा आपण नेक्स्ट चॅप्टरला घेऊया की प्रिझनर्सचं सुद्धा क्लासिफिकेशन होतं. म्हणजे हे झालं जेलचं क्लासिफिकेशन, पण प्रिझनर्स जे आहेत म्हणजे आरोपी आहेत त्यांचं सुद्धा क्लासिफिकेशन होतं. जसं आपण स्पेशल जेलमध्ये बघितलं की फिमेलना वेगळं ठेवलं जातं. त्यानंतर जे कन्व्हिक्ट आहेत, ज्यांना कन्व्हिक्शन झालेली आहे असे जे आहेत आरोपी त्यांना वेगळं ठेवलं जातं. त्यानंतर अंडर ट्रायल आहेत त्यांना वेगळं ठेवलं जातं, किंवा बेलवर टेम्पररी त्यांना ठेवलं 1-2 दिवसासाठी, अजून बेल मिळालं काही काहींना 8 दिवस मिळत नाही बेल, अशांना वेगळं ठेवलं जातं. असेच ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन आहे की जे मी कालही सांगितलंय. तर असे जे आहेत ते क्लासिफिकेशन ऑफ प्रिझनर्स आहेत आणि हे काय आहे क्लासिफिकेशन ऑफ प्रिझन्स आहेत. म्हणजे जेलचे क्लासिफिकेशन आहे आणि जे मी आता बोलले ते जे आतमध्ये जे प्रिझनर्स असतात, आरोपी आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांचं हे क्लासिफिकेशन आहे. त्यानंतर मोड ऑफ रिक्रुटमेंट अँड ट्रेनिंग. आता मोड ऑफ रिक्रुटमेंटमध्ये मी दिले की इन्स्पेक्टर जनरल की ज्याला डायरेक्टर जनरल ऑफ प्रिझन्स असंही म्हटलं जातं. जसं आपल्या इथे प्रत्येक पोलीस स्टेशनचा मेन कोण असतो तर इन्स्पेक्टर असतो. त्यानंतर कोण त्याचे इन्स्पेक्टर नंतर DYSP असतो, SP असतो.
हे जे लोक तिथलं मेन म्हणून काम करतात. तसंच जेलचे सुद्धा इन्स्पेक्टर जनरल हा असतो, तो मेन असतो आणि त्याला मदत करणारा डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल, की जसं आपण DYSP तसा हा इन्स्पेक्टर जनरल म्हणून काम करतो. आता प्रिझन्स ऍक्ट नुसार अकॉर्डिंग टू द सेक्शन 5 ऑफ प्रिझन्स ऍक्ट, इन्स्पेक्टर जनरल और डायरेक्टर जनरल ऑफ अ प्रिझन्स इज द ओव्हरऑल इन्चार्ज ऑफ ऑल जेल्स इन अ स्टेट. म्हणजे पूर्ण स्टेटचा तो इन्चार्ज असतो. जो इन्स्पेक्टर जनरल असतो ते पूर्ण राज्यामध्ये जे जेल आहे त्याचा तो मेन असतो. त्यानंतर डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ अ प्रिझन असिस्ट हिम. आपल्याला माहिती जसं की DYSP काम करतो, डेप्युटी जनरल हा ह्याला असिस्ट करण्याचं काम करतो. अ सेंट्रल जेल इज इन द चार्ज ऑफ ऑफिसर ऑफ अ सुप्रिटेंडंट रँक अँड अ डिस्ट्रिक्ट जेल इन द चार्ज ऑफिसर ऑफ अ डेप्युटी सुप्रिटेंडंट रँक. मग त्याच्यानंतरचा जो येतो सेंट्रल जेलमध्ये, जो सेंट्रल जेलचा चार्ज कोणाकडे असतो, ह्या सगळे जे जेल आहे स्टेटमध्ये त्याचा चार्ज इन्स्पेक्टर जनरलकडे असतो. त्यानंतर ह्याच्यानंतर त्याला असिस्ट करणारा डेप्युटी असतो आणि सुप्रिटेंडंट रँकचा जो असतो, जसं की SP वगैरे आपण म्हणतो, त्या रँकचा जो पर्सन येतो, म्हणजे SPच्या वरची पोस्ट आहे ती इन्स्पेक्टर जनरलची असते. पण त्याच्यानंतरची जी येते की आपल्या जिल्ह्याचा चार्ज कोणाकडे असतो, पूर्ण SPकडे असतो. त्यामुळे सेंट्रल जेल आणि डिस्ट्रिक्ट जेल येतात हे सुप्रिटेंडंट रँकचा जो पर्सन असतो तर त्याच्याकडे सेंट्रल आणि डिस्ट्रिक्ट जेलचा चार्ज असतो. मग त्याच्यामध्ये सुद्धा डेप्युटी सुप्रिटेंडंट रँक आहे आणि सुप्रिटेंडंट रँक असं येतं. ईच जेल हॅज अ जेलर अँड वॉर्डन. त्यानंतर प्रत्येक जेलसाठी एक जेलर असतो. जसं मी प्रत्येक शब्द घेतलाय जेलर असतो, की प्रत्येक जेलचा पण एक इंचार्ज असला पाहिजे ना. त्याने डिस्ट्रिक्ट किंवा पूर्ण स्टेटचा जरी असला तरी एखाद्या जो हे असतो म्हणजे प्रत्येक जेल असतो तो कोणत्याही प्रकारचा असेल मग तर त्या जेलचा एक तरी जेलर आणि वॉर्डन असतो. तर जेलर म्हणजे काय, तो तिथला जो इंचार्ज आहे त्याला जेलर म्हणतो. वॉर्डन म्हणजे त्या सगळ्याची आपण म्हणतो वॉर्डन म्हणजे काय, काळजी घेणारा असं आपण जे म्हणतो की ह्या सगळ्याची सगळं बघणारा, सुपरवाइज करणारा असा तो कोण असतो, वॉर्डन असतो. इन अ सेंट्रल जेल सम इनमेट्स आर प्रमोटेड ॲज अ कन्व्हिक्ट ऑफिसर. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे की जे मी कन्व्हिक्ट ऑफिसर म्हणते. आता हे काय झाले, हे आपली जे रिक्रुटमेंट किंवा ट्रेनिंगच्या थ्रू जे आलेले आहेत ते सगळे इन्स्पेक्टरच्या म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर यांच्या जे तोडीचे आहेत हे आहे. आता कन्व्हिक्ट ऑफिसर्स हे इंटरेस्टिंग मी का म्हणते, तर कन्व्हिक्ट ऑफिसर म्हणजे कोण असतं, तर कन्व्हिक्ट म्हणजे काय, जो शिक्षा झालाय तो, ज्याला शिक्षा झाली असा कन्व्हिक्ट, ज्याला कन्व्हिक्शन कन्फर्म झालेली आहे असा कन्व्हिक्ट. आता ते जे प्रिझनर्स असतात त्यांच्यामधून ते ऑफिसर्स निवडले जातात. मग ते कोण असतात, त्यांना कन्व्हिक्ट ऑफिसर्स असं म्हटलं जातं. जसं की आपल्या शाळेमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या शाळा किंवा कॉलेज आहे, कॉलेजमध्ये कोण असतं तर शिक्षक असतात. शिक्षकांच्या वरती कोण HOD असेल, HODच्या वर प्रिन्सिपल असतो. मग ह्या सगळ्यांची कामं काय असतात, त्या क्लास टीचर असतो. क्लास टीचरचं काम काय असतं, प्रत्येक वर्गाचं हे करणं. जसं की हे क्लास टीचर म्हणजे आपण कुणाला म्हणू शकतो, क्लास टीचर जे मी जेलर म्हटले, जेलर वॉर्डन जे म्हटले यांना आपण समजा क्लास टीचर म्हटलं तर त्याच्यावर जे HOD आहे तर HODना आपण काय म्हणायचं की जे सुप्रिटेंडंट रँक मधले जे मेन असतात प्रत्येक जेलचे सुप्रिटेंडंट रँकचे जे आहेत त्यांना आपण काय म्हणू शकू तर HOD म्हणू शकू. आणि जे इन्स्पेक्टर जनरल आहेत त्यांना आपण समजा प्रिन्सिपल म्हणूया. तर ही जी क्लासिफिकेशन शाळेचं आहे तसं त्यांचं पण क्लासिफिकेशन आहे. आणि हे सगळं असून सुद्धा शाळेमध्ये आपल्या क्लासमधला एकतरी मॉनिटर असतो की नाही मुलांच्या मधला. मग काय असं असतं तर क्लास टीचर आहे, शिवाय शिपाई आहे, क्लर्क आहे, तरी सुद्धा मुलांच्या मधलाच काय एखादा मॉनिटर असतो. तर तो वर्गात ऍक्च्युअल काय चाललंय किंवा मुलांची मतं काय आहेत एखाद्या गोष्टीबद्दल हा त्यातच असणारा माणूस सांगू शकतो ना, किंवा तोच जास्त चांगला सुपरवाइज करू शकतो. प्रत्येक वेळी क्लास टीचरला जरी ह्या वर्गाचा क्लास टीचर एखादा असला तर त्याला दुसऱ्या क्लासमध्ये पण लेक्चर घ्यायला जायला लागतं. पण त्यावेळी क्लासचा इंचार्ज कोणाकडे तरी असला पाहिजे, म्हणून त्या मुलांमधनंच कोणतरी निवडलं जातं म्हणजे कोण, मॉनिटर. तसंच इथे आहे कन्व्हिक्ट ऑफिसर. कन्व्हिक्ट ऑफिसर म्हणजे काय, आता ऍक्च्युअली त्या जे प्रिझनर्स आहे जे कन्व्हिक्ट आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काय चालू आहे किंवा त्यांच्यातल्याच एकाला जर निवडलं तर तो जेलरच्या अगेन काम करणार नाही ना. तो आपल्याला काहीतरी एक पद मिळालं म्हटल्यावर तो आरोपींना तो स्वतः सुद्धा शांत करू शकतो किंवा त्यांची बाजू, जसं आपल्या इकडे कंपन्यांमध्ये सुद्धा असे असतात ऑफिसर्स असतात. म्हणजे काय तर ते लोक जे असतात ते डायरेक्ट ऑफिसरची कामं न करता त्यांच्यातलाच एखादा मेन जो असतो लीडर वगैरे आपण ज्याला म्हणतो तसंच हे कन्व्हिक्ट ऑफिसर्स आहेत ज्यांना कन्व्हिक्शन झालेली आहे, जे प्रिझनर्स आहेत
त्यांच्यामधूनच ह्या 3 पोस्ट भरल्या जातात. कन्व्हिक्ट वॉचमन, कन्व्हिक्ट ओव्हरसियर्स आणि कन्व्हिक्ट वॉर्डन्स अशा ह्या 3 पोस्ट भरलेल्या आहेत. त्यातला कन्व्हिक्ट वॉर्डन आहे हा मेन आहे. त्याला वॉचमन असो तो सगळ्यात शेवटची पोस्ट आहे. तो प्रमोट होऊन कोण होतो? ओव्हरसियर्स होतो आणि त्याच्यानंतर हा ओव्हरसियर्स प्रमोट होऊन वॉर्डन होतो. याचा अर्थ काय? वॉर्डन ही त्यातली मोठी पोस्ट आहे. म्हणजे कन्व्हिक्ट ऑफिसर कोण असतात? हे त्यातलेच जे आहेत ते कन्व्हिक्ट ऑफिसर्स असतात. Each jail has a jailer and warden सांगितलं. आणि सेंट्रल जेलमध्ये सम इनमेट्स आर प्रमोटेड ॲज अ कन्व्हिक्ट ऑफिसर. ओनली दोज इनमेट्स सर्विंग अ टर्म ऑफ अ इम्प्रिझनमेंट एक्सिडिंग 1 year and have completed at least 1/4 of the said term are eligible to be appointed as a convict officers. म्हणजे काय की ज्याला 1 वर्षापेक्षा जास्त आहे शिक्षा आणि त्याची 1/4 शिक्षा ऑलरेडी भोगून झालेली आहे म्हणजे कंप्लीट झालेली आहे अशांना कन्व्हिक्ट ऑफिसर म्हणून निवडलं जातं. दोज प्रिझनर्स हू हॅव कन्व्हिक्टेड ऑफ अ एक्साइज ऑफेन्सेस. आता ते कोणत्या कोणत्या ऑफेन्सेस असेल तर त्यांना कन्व्हिक्ट ऑफिसर म्हणून निवडलं जात नाही. ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्या म्हणजे एक्साइज ऑफेन्स केलेला असेल, पॉइझनिंग, फॉर्जरी, वॅग्रन्सी, अननॅचरल ऑफेन्सेस आणि काउंटर व्हॅल्यू ऑफ करन्सी नोट्स आर नॉट इलिजिबल फॉर द पोस्ट ऑफ कन्व्हिक्ट ऑफिसर. म्हणजे हे जे ऑफेन्सेस ज्यांनी केलेले असतात एक्साइज ऑफेन्सेस आहेत जसं आपण बघितलंय IPC मध्ये हे सगळं बघितलंय. परत काय मी एक्सप्लेन करणार नाही. पॉइझनिंग, फॉर्जरी, वॅग्रन्सी, अननॅचरल म्हणजे हे जर फॉर्जरी सारखे जर ऑफेन्सेस असतील म्हणजे काउंटर फायलिंग ऑफ करन्सी नोट असे जे आरोपी असतील की ज्यांना ह्याची सवय आहे ह्या गोष्टीची म्हणजे अफरातफर करणे किंवा फसवी करणे मग त्यांनाच कसं आपण ऑफिसर म्हणून निवडलं पाहिजे ते त्याच्यात पण फसवी करतील. त्यामुळे असे जे ऑफेन्सेस केलेले आहेत तर त्यांना किंवा पॉइझनिंगवाला की ज्याला माहिती आहे की विष कुठे दिलं तर काय होतं तो त्यांच्यात जेवणात घालू शकेल ना परत विष एखाद्याच्या. त्यामुळे असे जे गुन्हे केलेले आहेत अननॅचरल ऑफेन्सेस आहेत की जे रेप आणि ह्याच्याशी रिलेटेड आहेत अननॅचरल ऑफेन्सेस तर अशांना कसं ठेवतील तिथे म्हणजे मर्डरवाला एखादा चालू शकतो किंवा असे मोठ्या गुन्हेवाला चालू शकतो पण हे असे फसवी करणारे किरकोळ गुन्हे करणाऱ्या आरोपींना तिथे कन्व्हिक्ट ऑफिसर म्हणून निवडलं जात नाही. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे तर ते कन्व्हिक्ट ऑफिसर म्हणून निवडलं जातं. अ कन्व्हिक्ट वॉचमन इज अ प्रमोटेड ॲज अ कन्व्हिक्ट ओव्हरसियर. आता वॉचमन म्हणजे तुम्हाला माहिती आहे वॉचमनची काय वेगळी कन्सेप्ट सांगायला नको की ज्यांनी लक्ष ठेवायचं आहे वॉचमन म्हणून काम करायचं आहे. त्यानंतर त्याला प्रमोट होऊन तो काय होतो ओव्हरसियर्स होतो. तो ओव्हरसियर्स म्हणजे काय सुपरवाइज लेबरिंग प्रिझनर्स की त्याने जे लेबरिंग प्रिझनर्स आहेत जसं आपण रिगरस इम्प्रिझनमेंटमध्ये बघितलं की हे सगळे लेबर चार्ज त्यांना केलं जातं तर हे जे असे लेबरिंग प्रिझनर्स आहेत त्यांच्यावर त्यांनी सुपरवाइज करायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपण सुपरवाइज ही जी पोस्ट असते आपली तर ती काय आहे ओव्हरसियर्सची आहे. आणि वॉर्डन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो काळजी करणारा असतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड जो असतो चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असतो. वॉर्डनला काय म्हणतात थोडक्यात तर चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असं म्हटलं जातं. तर ह्या सगळ्यांचा हा बॉस असतो वॉर्डन असतो म्हणजे कन्व्हिक्ट म्हणजे हे सगळे कोण असतात त्या आरोपींमधलेच एक गुन्हेगारांमधलेच एक असतात. वॉर्डन हा सगळ्यात मोठी पोस्ट आहे. त्याच्यानंतर ओव्हरसियर आणि वॉचमन आणि हे अशा प्रकारे ह्यांची जी सेंट्रल जेल आपले जे जेल आहे तर त्याच्यामध्ये ही अशा प्रकारे पोस्टिंग केलं जातं. अशा प्रकारे या रिक्रुटमेंट केल्या जातात. तर वॉचमन इज अ प्रमोटेड ओव्हरसियर इफ हॅज सर्व ॲज अ वॉचमन ॲटलिस्ट 3 months. त्यांनी परत त्याच्यामध्ये दिलंय की वॉचमन इज अ प्रमोटेड ॲज अ कन्व्हिक्ट ओव्हरसियर इफ ही हॅज सर्व ॲज अ वॉचमन फॉर ॲटलिस्ट 3 months अँड हॅज कम्प्लिटेड 1/3 ऑफ अ टोटल इम्प्रिझनमेंट की ज्याने टोटल शिक्षेमधली 1/3 शिक्षा भोगलेली आहे असा 3 महिने वॉचमन आणि ज्याने 3 महिने वॉचमन म्हणून काम केलेलं आहे त्याला ओव्हरसियर म्हणून प्रमोट केलं जातं. The convict overseer is promoted as a convict warden if he has served as a convict overseer at least 4 months की ज्याने convict overseer म्हणून 4 महिने काम केलेलं आहे अशाला वॉर्डन म्हणून प्रमोट केलं जातं. The convict officers are assigned supervisory work in a jail की जे मी बोलले आता की सुपरवाइज करायला लागतं सेंट्रल जेलमध्ये सुपरवाइज इन अ जेल. दे ऑल्सो गेट स्पेशल रिमिशन मंथ ॲज अ कन्व्हिक्ट ऑफिसर अँड 7 days पर मंथ ॲज अ कन्व्हिक्ट वॉर्डन्स. 6 महिने म्हणजे महिन्यातले 6 दिवस आणि प्रत्येक महिन्यातले 7 दिवस म्हणजे जो कन्व्हिक्ट ऑफिसर आहे तर कन्व्हिक्ट ओव्हरसियर आहे तो 6
6 दिवस असतो आणि कन्व्हिक्ट वॉर्डन आहे हा 6 दिवस असं त्यांची कामं महिन्यातनं तो कामं बघावी लागतात. Since the most of the corruption in a jail is attributed of convict officers, some jail reforms committee have recommended abolition of this post. However, in practice, he continues in operate in a jail. म्हणजे काय यांचं का ठेवलं, जसं मी म्हटलं की जेलची डेव्हलपमेंट कशा झाली, जसं आपण ब्रिटिश, अमेरिकन, इंडियन जेल सिस्टीम बघितली, तर ह्यांच्यातलंच कोणीतरी निवडलं तर त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात ना. आता एखादा म्हणजे आपण म्हणतो ना की ज्याच्या मुळावर घाव घातला की ते बरोबर सुधारतात, तसं आहे की त्यांच्यातलंच एखादा काहीतरी पूर्ण जे अधिकार आहेत किंवा जबाबदारी आहे त्याच व्यक्तीला द्यायची, म्हणजे तोच गुन्हा करत नाही किंवा तोच पुढे काही असं ओव्हर रिॲक्ट करत नाही, तर तो काहीतरी चांगलं करण्याकडेच त्याचा कल राहतो, म्हणून त्यांच्यातलेच त्याला ती निवडलं जातं. आता ह्यांची जी रिक्रुटमेंट कोण करतं, तो जो कोणी एक ॲप्रोप्रिएट असा स्टाफ असतो, म्हणजे जसं की पोलीस आहेत किंवा इन्स्पेक्टर जनरल असेल, असा जो इफिशियंट आणि इफेक्टिव्ह असा जो स्टाफ आहे तो यांची रिक्रुटमेंट करतात. आणि म्हणजे मी सांगितलं, म्हणजे मी ऑलरेडी सांगितलंय की हे जे यांनी स्वतःच नुकसान करू नये जेल किंवा ह्याचं, म्हणून ह्यांनाच त्याच्यामध्ये ऑफिसर म्हणून त्यांची नेमणूक केली जाते. अशा प्रकारे मोड्स ऑफ रिक्रुटमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्गनायझेशन ऑफ प्रिझनर्स हा चॅप्टर जो आहे, म्हणजे हा जो टॉपिक आहे ह्या चॅप्टरमधला तो मी आज कम्प्लीट केला.